नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनेलमध्ये। आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे माकड आणि गारुडी। एका छोट्याशा गावात एक गारुडी राहत होता। गावाच्या चौकात, जत्रेत, बाजारात तो आपल्या सापांचे आणि माकडाचे खेळ दाखवून लोकांची करमणूक करत असे। त्याच्याकडे 2-3 साप, एक चुणचुणीत माकड आणि काही लहान प्राणी होते। तो बीन वाजवायचा, साप डोलायचे आणि माकड तर अगदी मजेदार खेळ करायचं। कधी टोपी घालून नाचायचं, कधी उड्या मारून लोकांना हसवायचं। लोक टाळ्या वाजवायचे, पैसे द्यायचे आणि गारुड्याचा दिवस आनंदात जायचा। पण हा गारुडी मनाने खूप क्रूर होता। तो प्राण्यांवर प्रेम करत नसे। अजून जोरात नाच, लोक हसले पाहिजेत, तो माकडावर ओरडायचा। गरीब माकड दमून जायचं, पण तरीही तो खेळ करत राहायचा। सापांनाही तो वेळेवर खायला देत नसे। एके दिवशी माकड थोडं थकलं होतं। त्याने खेळात थोडी चूक केली। गारुड्याला आला राग। त्यांनी त्याला म्हटलं, तुझ्यामुळे माझं नाव खराब होतंय, असे म्हणत त्याने माकडाला खूप मारलं। माकडाच्या डोळ्यात पाणी आलं। ते खूप घाबरलं आणि दुःखी झालं। त्या रात्री सगळे झोपले असताना माकडाने हळूच संधी साधली आणि तो पळून गेला। माकड जंगलात जाऊन एका मोठ्या झाडावर बसलं। तिथे त्याला स्वातंत्र्य मिळालं। कोणी ओरडत नव्हतं, कोणी मारत नव्हतं। तो स्वतःसाठी फळं शोधायचा, झाडावर उड्या मारायचा। इकडे गारुड्याजवळ आता फक्त साप उरले होते। तो रोज खेळ दाखवायला जायचा, पण आता लोक कमी यायचे। माकड कुठे आहे, लोक विचारायचे। माकडाशिवाय मज्जा नाही। त्याचे पैसे कमी झाले, त्याला उपाशी राहण्याची वेळ आली। तेव्हा त्याला जाणवलं, माझं यश फक्त माझं नव्हतं, त्या प्राण्यांमुळेच होतं। एक दिवस तो माकडाला शोधत जंगलात गेला। खूप शोधल्यानंतर त्याला एक मोठ्या झाडावर बसलेलं माकड दिसलं। गारुड्याच्या डोळ्यात पाणी आलं। तो हळू आवाजात म्हणाला, माझ्या प्रिय माकडा, मला तुझी खूप आठवण येते, परत ये रे माझ्याकडे। माकड शांतपणे त्याच्याकडे पाहत होतं। मग ते म्हणालं, तुला माझी आठवण येते कारण लोकांना तुझा खेळ आवडत नाही, पण मला आठवण येते स्वातंत्र्याची आणि प्रेमाची. हे ऐकून गारुड्याला खूप वाईट वाटलं। माकड लगेच झाडावरून उडी मारून जंगलात निघून गेलं। गारुड्याला आपली चूक कळली। तो गावात परतला आणि उरलेल्या सापांशी प्रेमाने वागू लागला। तो त्यांना वेळेवर खायला देऊ लागला, त्यांची काळजी घेऊ लागला। हळूहळू त्याच्या मनातही बदल झाला। आता तो प्राण्यांना त्रास देत नव्हता। तर यावरून आपल्याला असा बोध मिळतो, जसं कराल तसंच भराल। भेटूया अशाच मजेशीर गोष्टीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।